लेखाकार साहेब आणि माननीय भागवत साहेब आणि इतर माझे सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, मित्रो, 2024चं जे वर्ष आपलं सुरू झालेलं आहे, आपला याच्यामध्ये गेल्या 1 वर्षापासून हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे अभियान बस स्थानक स्वच्छता अभियान ते आपण संकल्पना राबवतोय. पहिले 3 सर्वेक्षण झालेले आहेत. या बस स्थानक स्वच्छतेच्या अभियानाच्या अनुषंगाने जे राज्य पातळीवर प्रथम आलेला भागा राहील त्याला 50 लाखाचं बक्षीस आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये नाशिक प्रदेशामध्ये पहिलं येईल त्याला 10 लाखाचं बक्षीस, तृतीयानंतर 5 लाख आणि तृतीयाला 40 लाख असं बक्षीस ठेवलेलं आहे. आपण वेळोवेळी या बाबतीत आढावा घेतलेला होता. आपलं बस स्थानक सुद्धा राज्यामध्ये 1 नंबरच्या दृष्टी म्हणून आपण वेळोवेळी बैठका घेतल्या, प्रबोधन केलं. तुम्ही सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला जागृत झाला, त्याच्यामध्ये थोडाफार परिणाम चांगल्या पद्धतीने घडलेला आहे. आपल्या पहिल्या 2 सर्वेमध्ये आपला डेपो हा जो 10-11 नंबरला होता, आता 3रा सर्वे झाला. त्या 3ऱ्या सर्वेमध्ये नाशिक जिल्हा आपला आधार प्रथम क्रमांकाने आलेला आहे. सातत्याने 2 सर्वेमध्ये आपण पहिल्यांदा आहे. याच्या 3ऱ्या सर्वेमध्ये सुद्धा नाशिक जिल्हा पहिलाच आहे. परंतु प्रदेशामध्ये अजूनही आपण जे 10 नंबरला होतं ते आता 5 नंबरपर्यंत आलेलं आहे. आता शेवटचं सर्वेचे पुढच्या महिन्यात होणार आहे, मार्च महिन्यामध्ये. तर आपल्याकडे 1च महिना शिल्लक राहिलेला. आपल्याला जर कमीत कमी प्रदेशामध्ये यायचं असेल तर आपल्याला 71 मार्क पडलेले सरासरी ॲव्हरेज केल्यानंतर. चालू सर्वेक्षणामध्ये आपल्याला 77 पडले आणि पहिलं, दुसरं आणि तिसरं ॲव्हरेज काढले तर आपण 71ला आलेलो आहे. आणि प्रदेशामधला जो पहिला आलेला जो आहे चोपडा डोको तो 79ला आहे, म्हणजे 8 मार्कांनी तो आपल्या पुढे आहे. 2 नंबरला आहेत संगमनेर आगार, तो 75 आहे. 3 नंबरला आहे तो दोंडाईच्या आगार 74 आहे, आपण 71, म्हणजे 4 ते 5 मार्क फक्त आपल्याला कमी पडलेले आहेत. हा सर्वेक्षण जे शेवटच्या टप्प्यात आले त्याला आता आपल्याला झटून जर काम केलं चांगल्या पद्धतीने 10-12 मार्क जर वाढवले तर आपण कमी कमी प्रदेशामध्ये 2 नंबरचा येऊ शकतो, 5 लाख रुपये आपल्याला मिळू शकतात. या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांनी जिद्दीने प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये नॉक्स दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, बस स्वच्छताच्या बाबतीतले, बस स्थानकाचं सुशोभीकरण करण्याच्या बाबतीतले. आता सुशोभीकरणामध्ये आपण अजून आपल्याला 30% मार्क वाढू शकतात. साहेबांना बोललोय आपल्याला 2 ते 3 व्ह्यू पॉईंट आपल्याला डेव्हलप करायचे की जेणेकरून बघितलं त्या स्टँडला बघितल्यानंतर आपल्याला आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे. जसं वाहतूक पेठ चौकातला असतं आकर्षित, तसं आपल्या डेपोमध्ये एखादा व्ह्यू पॉईंट चांगला 2 किंवा 3 असं डेव्हलप जर केले तर आपल्याला एक आकर्षण त्याच्यात वाढू शकतं. त्याच्यानंतर सेल्फी एक पॉईंट तयार करायचा, का कुणी पण आलं का त्या ठिकाणी माझा फोटो काढला गेला पाहिजे असं एक सेल्फी पॉईंट करायचा आहे. मी साहेबांना सांगितलं कशा पद्धती करायचं आहे. दुसरी गोष्ट आपलं सौजन्याने वागायचं प्रवाशांची, आणि आपला युनिफॉर्म कोड जो दिलेला आहे तो युनिफॉर्म कोड आपण अपडेट जास्तीत जास्त कमी 50 ते 100 लोक, म्हणजे 50 ड्रायव्हर 50 कंडक्टर. आता हे आपले बंधू आहे, या इकडे या, तुम्ही या, तुमचं सांगतो रिअलिटी सांगतो, याला मार्क कसे पडल्यात यांच्यासारखे आपल्या तुमचा खाकी ड्रेस आहे, याच्यात काय बदल आहे का, यांनी काय वेळा टाकला नाही, पण इन बिन चूक करून एकदम व्यवस्थित राहिले याचं इम्प्रेशन त्या कमिटीवर पडतं, कर्मचाऱ्यावर मिळतं. असं आपण सर्वांनी ठरवायचं की आपल्याला ह्या युनिफॉर्ममध्ये राहायचं आहे. ही तुमची किंमत आहे, याची किंमत वाढवायची का कमी करायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ह्या पद्धतीने राहिला तर तुमची किंमत, तुमच्या डेपोची किंमत, तुमची स्वतःची किंमत आणि एसटीची किंमत वाढते आणि प्रवासी अर्धा कच्चा होतो. तर ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी कमी की 50 ड्रायव्हर 50 कंडक्टर यांनी असं जर केलं तर ह्या 4थ्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला सुद्धा एक इम्प्रेशन होईल. त्या दिवशी कमिटी आली तर युनिफॉर्ममध्ये 2-4 जण ह्या पद्धतीचे दिसले, हे जास्त दिसले पाहिजे, एक लक्षात घ्या. आणि हे सातत्याने आजपासून जर सुरुवात केली तर आपण ते शेवटपर्यंत टिकणार आहे. आजपासून सुरुवात करा, काय हरकत आहे. आणि असे पद्धतीने घरून जर निघाले ना घरच्या बायला सुद्धा चांगलं वाटत. लक्षात घ्या, म्हणजे मुलं पण तसे करतात. त्याच्यामुळे ध्यानात घ्या, आपले कौटुंबिक वातावरण सगळं यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी असं कमी की 50 लोक तयार व्हायला पाहिजे. ड्रायव्हरमध्ये 50, कंडक्टरमध्ये 50. तर हे मार्ग करा. दुसरी गोष्ट, आपली गाडी स्वच्छ असल्याशिवाय न्यायचीच नाही. आपण तुम्ही वर्कशॉपच्या लोकांना दाटवायचं, मीला दाटवायचं, ही गाडी मला स्वच्छच पाहिजे, मला बाकीचं माहिती. मी जोपर्यंत रेटत नाही तोपर्यंत वर्कशॉपवाले करणार नाही. तुम्हाला मी माणसं दिले नाही असं नाही. तर आपली गाडी, प्रत्येक गाडी स्वच्छ व्हायला पाहिजे, ती झाली गेली पाहिजे याची दक्षता तुम्ही गाडी जेव्हा ताब्यात घ्या तेव्हा तुम्ही घेतली पाहिजे. कारण आपले मार्क सुद्धा तिथे कमी पडले. तर आपल्या बऱ्याच लोकांनी आपले चांगलं सहकार्य केलं, साहेबांनी सहकार्य केलं, आपले कर्मचारी सहकार्य
आपण चांगलं सजावट केलं. आज पहिल्यापेक्षा डेपो 1 वर्षापूर्वीचा डेपो आणि आताचा डेपो तुम्हाला फरक जाणवतो का नाही? तर याच्यामध्ये आणखीन वाढ करूया आपण. आता शेवटचं सर्वेक्षण राहिले याच्यामध्ये फक्त आपल्याला 15 मार्क वाढवायचे. जर 90 मार्क जर आले तर यदा कदाचित तुम्हाला स्पष्ट सांगतो, राज्यामध्ये 3रा नंबर आपला राहू शकतो, प्रदेशात 2रा नंबर राहू शकतो. आपल्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला कमी मार्क पडले, आपण ती भरपाई दुसऱ्या याच्यातून आणली 73 मार्क पडले, तिसऱ्या याच्यामध्ये 77 पडले, तिथं 85 पडायला पाहिजे होते कमी केली, पण तिथं कमी पडले. पण ती भरपाई पहिल्या 2-3ची भरपाई आपल्याला आता काढायची. आता फक्त आपल्याकडे राहिले 1.5 महिना, मी तर शेवटचा महिना पुढच्या रिटायरमेंटलाच आहे. पण करणारे तुम्ही आहात, तुमचा डेपो 1 नंबरला यावा ह्या इच्छेचा माझी प्रामाणिकपणा मताचा आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी झटून कामकाज करायचंय. हे आपण संकल्प करूया का आपल्याला पहिल्या 3 मध्ये प्रदेशामध्ये यायचंय का? निर्धार आहे पक्का? सांगा कोणाचं त्याचा निर्धार आहे, त्यांनी हात वरती करा. हे लक्षात ठेवायचं, झटून काम करायचं, या संकल्पने राबवायचे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला तुम्हाला काही योगदान देता येत असेल तर तुम्ही स्वतः स्वयंस्फूर्तीने योगदान द्या. 400चे द्या, 500चे द्या, 1000चं द्या. साहेबांकडे कोणाकडे तरी 30 असेल, कोणी असेल त्याच्याकडे जमा करा. का आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही हा व्ह्यू पॉईंट डेव्हलप करतोय. आम्ही 2 संस्था बाहेरच्या बघतोय, आणि 3रं डेव्हलप करायचं आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करूया. कर्मचाऱ्यांचं सुद्धा योगदान आहे हे त्याच्यात दिसून द्या, म्हणजे मार्क वाढू शकतात. हे मला म्हणायचं. समजा ज्यांना शक्य नाही तर कमी किंमत यांच्यासारखं युनिफॉर्म जर ठेवलं तरी चांगलं होईल. तर आपला एवढा डेपो 1 नंबरला यायला पाहिजे याचं तुम्ही लक्षात घ्या. कारण इथून पुढे तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा येणार आहेत. तुम्हाला जनतेला वेगळ्या पद्धतीची सेवा द्यावा लागणार आहे, ती इम्प्रेसिव्ह द्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, आपला आता इंधन बचत मोहीम सुरू झालेली आहे. आता माननीय MD साहेब नवीन जे आले माधवराव कुपेकर सर, त्यांनी सुद्धा पंचसूत्री डिक्लेअर केलेली आहे. आपलं भारमान 1 पॉईंटने वाढलं पाहिजे, EPK 1 पॉईंटने वाढला पाहिजे, कॅपिटल 1 पॉईंटने वाढला पाहिजे. यासाठी आपल्याला जो प्रवासी मिळेल तो उच्च